नमस्कार, मी डॉक्टर ऐश्वर्या. आज मी तुम्हाला पावसाळ्यामध्ये आपली स्किन आणि आपली हेल्थची काळजी कशी घ्यायची याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. बघा, आपण प्रत्येक ऋतूमध्ये स्वतःची काळजी घेत असतो. उन्हाळ्यामध्ये आपण उन्हापासून स्वतःला प्रोटेक्ट करत असतो. हिवाळ्यामध्ये आपण गरम कपडे घालून स्वतःला प्रोटेक्ट करत असतो. आणि आता पावसाळ्यामध्ये फर्स्ट थिंग आहे वॉटर. तर आपण जे पाणी पितो ते प्युरिफाईड वॉटर आहे का किंवा उकळून थंड केलेलं पाणी आहे का हे बघणं गरजेचं आहे. कारण ह्या मान्सूनमध्ये जो वॉटर सप्लाय असतो तो इम्प्युअर असतो. मग अशा कंटॅमिनेटेड वॉटरमुळे आपल्याला जॉन्डिस, डायरिया किंवा पोटाचे विकार होण्याची शक्यता जास्त असते. आपण ज्या एरियामध्ये राहतोय त्या एरियामध्ये पण आजूबाजूला बरेच असे तळेच असलेले असतात. मग ते तळेच असलेले जे असतात ते देखील आपल्याला वेळोवेळी क्लीन करणं तितकंच गरजेचं आहे. कारण अशा साचलेल्या पाण्यामध्ये मॉस्किटोज प्रजनन करतात आणि ते जे स्टॅग्नेटेड वॉटर असतं त्याच्यामध्ये काय करतं, ही मॉस्किटोची आयडियल साईट असते जिथं की ते त्यांचे एग्स घालतात. आणि मग ऑब्वियस आहे की तिथे मॉस्किटोची संख्या वाढते. जेव्हा मॉस्किटोची संख्या वाढली की मग आपल्याला डेंग्यू, मलेरियाचे चान्सेस जास्त असतात. म्हणून ते देखील आपल्याला वेळोवेळी बघायला पाहिजे की कुठे पाणी साचलेलं आहे का. ह्या सीझनमध्ये आपल्याला बऱ्याचदा तहान लागत नाही कारण हवामान थंड असतं, टेम्परेचर तर चेंज होत असतं, बॉडी डिहायड्रेट होत असते. आपल्याला असं वाटतं की थंड वातावरण आहे, पाण्याची गरज नाही, तहान नाही आहे. पण बॉडीला तर नेहमीच पाण्याची गरज असते. म्हणून पाणी जरी जात नसेल तरी अर्ध्या तासांनी थोडं थोडं पाणी हे घ्यायलाच पाहिजे. त्यानंतर भरपूर सारे व्हेजिटेबल्स, फ्रूट्स आणि डिटॉक्स वॉटर. ॲक्च्युली डिटॉक्स वॉटरबद्दल सगळ्यांना माहिती आहे की आपण घरी पण इझिली बनवू शकतो. हे पण द्यायला पाहिजे. कारण पावसात भिजल्यामुळे काय होतं की सर्दी खोकला होतो आणि जेव्हा सर्दी खोकला होतो तेव्हा बॅक्टेरियल इन्फेक्शन इझिली स्प्रेड होतं. अशा वेळी आपल्याकडे इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी व्हिटॅमिन सी रिच युक्त आपण फ्रूट्स म्हणा, व्हेजिटेबल्स हे भरपूर घ्यायला पाहिजे. आतून बॉडी गरम राहण्यासाठी सुद्धा आपण जिंजर, हळद ह्याचे काढे देखील घेऊ शकतो. बाहेरचं फूड जसं फ्रीजी ज्यूस आहेत, मशरूम्स आहेत, स्ट्रीट फूड आहे, हे खाणं टाळायला पाहिजे. महत्त्वाचं काय, घरचं खा, सात्विक खा, भरपूर पाणी प्या, भरपूर व्हेजिटेबल्स घ्या आणि बॉडी आतून तजेलदार बनवा. ह्या ह्युमिडिटीमध्ये काय होतं की ऑइल प्रोडक्शन जास्त वाढलेलं असतं आणि मग ऑइल प्रोडक्शन जास्त झाल्यामुळे आपल्या स्किनवर पिंपल्स, ॲक्नी, व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स हेचं प्रमाण पण वाढतं. मग अशा वेळी काय करायला पाहिजे की 2 वेळा फेस वॉशने आपण चेहरा क्लीन करायला पाहिजे. मग फेस वॉश कुठलं वापरायचं तर तुमच्या स्किन वाईज आहे. जसं ड्राय असेल, ऑइली असेल त्यानुसार तुम्ही ठरवा. चेहरा धुतल्यानंतर तुम्ही माइल्ड मॉइश्चरायझर वापरा जेणेकरून तुमची स्किन हायड्रेट राहील. आठवड्यातून एखादा स्क्रब वापरा, एखादा फेस पॅक वापरा जो की घरगुती असेल. बेसन, दही, कोरफड व्हॉटेवर जे काही तुम्ही घरगुती वापराल ते साधं वापरलं तरी चालेल. एक टोनर वापरा जे की ओपन पोर्स असतात तर ते बंद करण्यासाठी टोनर वापरणं पण तितकंच गरजेचं आहे. बाहेर जाताना तुम्ही सनस्क्रीन लावा कारण ढगाळ जरी वातावरण असेल तरी अशा ढगाळी वातावरणामध्ये देखील UV रेज असतात. म्हणून सनस्क्रीन वापरणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जसं डिटॉक्स वॉटर, त्या वॉटरनी आपली स्किन आतमधून क्लीन होत असते, आतमधून शुद्ध होत असते. म्हणून ते डिटॉक्स वॉटर पण प्रॉपरली घ्या. अशा पद्धतीने तुम्ही स्किनची काळजी घेतली तर तुमची स्किन नैसर्गिकरित्या एकदम चांगली राहणार आहे. ह्या मान्सूनमध्ये आपण स्वतःची काळजी घेतच असतो. जसं पावसाळ्यात आपण बाहेर जाताना रेनकोट घालतो, छत्री घेतो, पण तरी कुठेतरी केस भिजतातच, कपडे भिजतातच. मग अशा भिजलेल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून जेव्हाही केस भिजतील तेव्हा आपण केस वॉश करणं खूप महत्त्वाचं आहे. आठवड्यातून 2 वेळा तुम्ही सल्फेट फ्री शॅम्पूने केस वॉश करा, कंडिशनर वापरा आणि केसांना आतमधून हेल्दी राहण्यासाठी प्रोटीन, व्हिटॅमिन B12, ओमेगा 3 हे पण घ्या. ह्याच्याने पण केस आपले चांगले हेल्दी राहतील. आणि पावसाळ्यामध्ये बाहेर जाताना जीन्स किंवा जाड कपडे घालण्यापेक्षा साधे सुती कपडे तुम्ही घाला जेणेकरून आपल्याला चेंज करणं इझी जाईल. कारण काय की जेव्हाही आपण जीन्स वगैरे घालू तर ते ओले झाल्यानंतर आणि ते जर अंगात जास्त वेळ राहिले तर फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून साधे सुती कपडे घाला. जाता जाता मला हे सांगायचे की स्वतःवर प्रेम करा,
पॉझिटिव्ह राहा, मेडिटेशन करा, 45 मिनिट्स एक्झरसाईज करा. असं जर आपण केलं तर हा मान्सून सीझन्स देखील आपण खूप छान प्रकारे एन्जॉय करू शकू. थँक्यू.